सोलापुरातील विडी उद्योगासमोर आता किमान वेतनाचा नवीन पेच उभा राहिलेला आहे। कारण राज्य सरकारनं विडी कामगारांसाठी किमान वेतन लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विडी उद्योजक संघ अतिशय आक्रमक झालेला आहे। सरकारनं हा निर्णय मागे घेतला नाही तर सप्टेंबरपासून सोलापूरमधले विडी कारखाने बंद करू आणि उद्योग तेलंगणामध्ये स्थलांतरित करू असा इशारा या उद्योजकांनी दिलाय। दुसरीकडे किमान वेतन हा कामगारांचा वैधानिक हक्क आहे असं सांगत कामगार संघटना निर्णयाच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत आणि त्यामुळे या वादाचा थेट परिणाम सोलापुरातल्या 40 ते 50 हजार विडी कामगारांच्या आयुष्यावर होण्याची शक्यता आहे। नेमका हा वाद काय आहे, वेतनवाढीचा पाहूया। सोलापूरचा विडी उद्योग हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचं साधन, पण याच उद्योगासमोर किमान वेतनाच्या निर्णयामुळे मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे। राज्य सरकारनं विडी कामगारांसाठी किमान वेतन लागू करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र या निर्णयाला विडी उद्योजक संघानं तीव्र विरोध केलाय। सध्या कामगारांना प्रतिदिन 245 रुपये मजुरी दिली जात असल्याचा दावा उद्योजक संघानं केलाय। मात्र शासनाच्या नव्या आदेशामुळे मजुरीचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं उद्योजकांचं म्हणणं आहे। हा वाढीव खर्च विडी उद्योगाला परवडणारा नसल्याचा दावा करत उद्योजकांनी थेट कारखाने बंद करण्याचा आणि महाराष्ट्राबाहेर तेलंगणात उद्योग स्थलांतरित करण्याचा इशारा दिलाय। आणि 400 पुढे मजुरी जर गेली आणि शेवटी कसं आहे, महाराष्ट्रात विडी पूर्ण महाराष्ट्रात विक्री होत नाहीये, इतर राज्यात जाते। आज माझं स्वतःच मार्केट पंजाबमध्ये आहे, देशाचं गुजरातमध्ये आहे, राजस्थानला आहे। प्रत्येक मार्केट वेगवेगळे आहेत। महाराष्ट्रात बिडी तयार इथं होते, पण इथं विक्री होत नाही ना। आता सध्याला बिडीची कॉस्टिंग जर काढली 28 रुपयाला एक बंडल, 25 बिडीचं बंडल 28 रुपयाला विक्री होतं, ते 40 रुपयाला होणार। ते 40 रुपये कोण बंडल घेणार आहे? आमचं कोणी घेणार नाही। इनडायरेक्ट सगळे कारखाने सोलापूरला बंद केल्याशिवाय मार्गच नाही आमच्यासोबत। डाव्या संघटनांनी इतर संघटनांनी पण पूर्णपणे विचार करावा आणि विचार केल्याशिवाय त्यांनी कुठलीही गोष्टीबद्दल अंमलबजावणीसाठी त्यांनी सरकारचा तगादा लावू नये। कारण जर तगादा लावला तर आता आम्ही सांगितल्याप्रमाणे कसल्याही परिस्थितीमध्ये 1 सप्टेंबरपासून सोलापूरवरील विडी उद्योग हा शेजारी राज्यात म्हणजे तेलंगणामध्ये शिफ्ट होणार आहे। आम्हाला कामकाजपासून आम्हाला ते बंद ठेवतात म्हणून सांगायला लागले सरकार, बरोबर। आम्ही कारखान्यामधलं बॅनर बघून आम्ही इथं सगळेजण जमा करून आलो। मग आल्यावर आम्हाला 245 पाहिजे। आमचं मालक आम्हाला अन्नदाता आहे, आम्हाला किती त्यांनी 245 मध्ये आहे ना, आम्हाला तेच राजी आहे, आम्हाला बाकी जास्त नको। आम्हाला आमचं वेतन 245 रुपये भावच आम्हाला पाहिजे, आम्हाला 379 भाव नको आम्हाला। मग आता सध्या म्हणलं तर 230 होतं, आता 230 प्रमाणे 245 भाव केले। आम्हाला तेच वेतन आम्हाला पाहिजे। पण का तुम्हाला जास्त द्यायला की सरकार? आम्हाला ते मान्य नाही ना। ते मालक लोक म्हणतात तेलंगणामध्ये स्थलांतरित करतो म्हणतात। मग ते तेलंगणामध्ये गेले तर आम्ही एवढं कामगार वर्ग आम्ही कुठं जायचं? उद्योजकांकडून कारखाने बंद करण्याचा इशारा दिला जात असताना कामगार संघटनांची भूमिका मात्र याच्या अगदी उलट आहे। सरकारनं काही कामगार संघटनांच्या मागणीवरून वेतनवाढीचा निर्णय घेतलाय। किमान वेतन हा कामगारांचा वैधानिक अधिकार आहे आणि शासनानं निश्चित केलेलं वेतन मिळायलाच हवं अशी भूमिका कामगार संघटनांनी घेतली आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली लाल बावटा विडी कामगार युनियननं सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय। तब्बल 29 वर्षाच्या संघर्षानंतर किमान वेतनाचा लढा जिंकल्याचा दावा संघटनेनं केलाय। आता किमान वेतनानंतर रोख मजुरी आणि 10,000 रुपयांच्या पेन्शनसाठी लढा देणार असल्याचा निर्धार माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तरी यांनी केलाय। आज रेडीमध्ये कामाला जाणारी महिला 700-800 रुपये कमवते कमीत कमी। आज रोजगार हमीवर जाणारी महिला 350 रुपये कमवते। बांधकाममध्ये जाणारी महिला 400-450 रुपये कमवते। तर त्याच्यापेक्षाही अत्यंत कमी आम्हाला तुम्ही गुलामगिरीमध्ये ठेवणार आहात का? वेठबिगारमध्ये ठेवणार आहात का? दारिद्र्यामध्ये ठेवणार आहात का? एका बाजूला उद्योजक, दुसऱ्या बाजूला कामगार संघटना आणि या दोन्हींच्या कात्रीत सोलापुरातील हजारो विडी कामगारांचा रोजगार। उद्योजकांनी कारखाने बंद करून तेलंगणात जाण्याचा इशारा दिल्यानंतर या वादात राजकीय हस्तक्षेपही सुरू झालाय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी
विडी कामगार आणि उद्योजक या दोन्ही घटकांचं हित लक्षात घेऊन सरकारनं संवेदनशीलतेनं निर्णय घेत तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे की कुठलाही उद्योग व्यवसाय कामगारांचं शोषण करून किंवा महिलांची पिळवणूक करून हा पुढे जात नसतो. जर सरकारने किमान वेतनाचा कायदा केलेला असेल तर सर्व कारखानदारांनी सरकारच्या नियमाचा सन्मान करावा आणि महिलांना उलट बघा की भावाने बहिणीला ओवाळणी दिली तर भाऊ कधी गरीब होत नसतो, उलट त्याची समृद्धी वाढत असते. कारखानदारांनी जर किमान वेतन दिलं तर उलट त्यांचा नफा वाढेल आणि त्यांचा उद्योग व्यवसाय अजून समृद्ध होईल. विडी उद्योजकांनी महाराष्ट्र सोडून तेलंगणात जाण्याच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सरकार कामगारांच्या हिताचे निर्णय घेईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. किमान वेतनाचा निर्णय, उद्योजकांचा विरोध, कामगार संघटनांचा 29 वर्षांचा संघर्ष आणि त्यात हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील विडी उद्योग सध्या निर्णायक वळणावर आहे. सरकारनं निर्णय मागे घेतला नाही तर सप्टेंबर पासून कारखाने बंद करण्याचा इशारा उद्योजकांनी दिलाय. दुसरीकडे किमान वेतनाच्या अंमलबजावणीवर कामगार संघटना ठाम आहेत. त्यामुळे आता सरकार या दोन्ही बाजूंमध्ये नेमका काय तोडगा काढणार? विडी उद्योग सुरू ठेवत कामगारांचं किमान वेतन सुरक्षित राहणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, सोलापुरातील हजारो विडी कामगारांचा रोजगार अबाधित राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर.